नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतल्या व्यासपीठावर पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख नवाज शरीफ यांनी गरळ ओकली आणि त्यानंतर भारत त्याला कसं प्रत्युत्तर देणार याकडे केवळ भारताचंच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं. भारताचं सूक्ष्मास्त्र आज पाकिस्तानला खडे बोल सुनावणार का याची उत्कंठा साहजिकच सर्वांना होती आणि अपेक्षेप्रमाणेच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला ठणकावलं. पाकिस्तान वठणीवर न आल्यास पाकला वाळीत टाकण्याचा इशारा सुद्धा त्यांनी केलेला आहे. जगातल्या इतर देशांना त्यांनी तसं आवाहन केलेलं आहे. याच भाषणाचा उहापोह आपल्याला आजच्या या चर्चेत करायचा आणि त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रमुख प्रवक्ते माधव भांडारी, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन पुण्याहून आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत. निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल व्ही.एम. पाटील हे देखील पुण्याहून या चर्चेत सहभागी होत आहेत. तसंच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळणकर हे देखील आपले विचार या चर्चेमध्ये मांडतील. मला सुरुवातीलाच जायचं डॉक्टर देवळणकर यांच्याकडे. डॉक्टर देवळणकर, आजच्या भाषणाविषयी आणि भाषणात ज्या पद्धतीने सुषमा स्वराज यांनी मुद्दे मांडलेले आहेत, पाकिस्तानला ठणकावलंय, समाधानी आहात का या भाषणावरती तुम्ही? निश्चितच समाधानी आहे. याचं कारण की यामधनं आपल्या पाकिस्तानच्या संदर्भातल्या धोरणामध्ये एक प्रकारची स्पष्टता येण्याचे संकेत आपल्याला मिळत आहेत. हा पहिला मुद्दा. दुसरं म्हणजे हे संपूर्ण जे स्पीच होतं हे फुल ऑफ कॉन्फिडंट होतं. म्हणजे एवढा प्रचंड कॉन्फिडन्स होता आणि हा कॉन्फिडन्स असण्यामागचं कारण आहे आणि ते कारण प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे की उरीचा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताकडनं रिॲक्टिव्ह अशा स्वरूपाची प्रतिक्रिया यावी किंवा भूमिका व्हावी ही पाकिस्तानची इच्छा होती आणि त्यामुळे जाणीवपूर्वक गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान आपले जे लष्करी तळ असतील, मग तो पठाणकोटचा हल्ला असेल जो एअरबेसवर झाला होता, हा आपल्या मिलिटरी हेडक्वार्टरवरती झालेला होता. पाकिस्तानची इच्छाच आहे की भारतामध्ये प्रचंड मोठा जनक्षोभ उसळावा, लोकांनी शासनावरती दबाव टाकावा आणि भारताने भावनेच्या आहारी येऊन प्रचंड स्ट्रॉंगली रिॲक्ट करावं आणि यासाठी ही जाणीवपूर्वक वेळ निवडण्यात आली होती. कारण काही दिवसानंतरच युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीचं सेशन होतं आणि भारताने अशा प्रकारची रिॲक्शन दिली असती एखादी भावनेच्या आहारी जाऊन तर इमिजिएटली भारताची कोंडी करणं युनायटेड नेशन्समध्ये पाकिस्तानला शक्य झालं असतं आणि ते भारताने केलेलं नाहीये. रिॲक्टिव्ह असण्यापेक्षा आपण प्रोएक्टिव्ह आहोत हे आपण सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे मुळातच पाकिस्तानचीच कोंडी झालेली आहे आणि हे आता युनायटेड नेशनमध्ये स्पष्ट झालेलं आहे. कारण नवाज शरीफ यांच्या स्पीच नंतर युनायटेड नेशनचे सेक्रेटरी जनरल बान की मून यांनी स्पष्ट केलेलं आहे की काश्मीरचा प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान मधला द्विपक्षीय पातळीवरचा प्रश्न आहे. त्यामुळे पाकिस्तानचे जे प्रयत्न चाललेत या प्रश्नाच्या आंतरराष्ट्रीयकरणासाठी त्याला पूर्णपणे खीळ बसलेली आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. स्वराज ह्या यासाठी पण कॉन्फिडंट होत्या की त्यांचं स्पीच हे कोणत्या लष्करी अधिकाऱ्यांकडनं व्हेटिंग होऊन आलेलं नव्हतं. जसं नवाज शरीफ यांच्या बाबतीमध्ये पूर्णपणे जाणवत होतं की नवाज शरीफ यांचं स्पीच हे युनायटेड नेशनसाठी नाहीये तर रावळपिंडीमध्ये बसलेल्या त्यांच्या मिलिटरी बॉसेससाठी आहे. कारण त्याचं शब्द न शब्द हा व्हेटिंग करून त्या बॉसेसकडनं आलेला होता. हे स्पीच मात्र 100 कोटी जनतेच्या भावनांचं प्रतिनिधित्व करणारं होतं. हा एक अत्यंत महत्वाचा पार्ट आणि याच्यामधनं भारताच्या बदलत्या परराष्ट्र धोरणाचे काही महत्वाचे संकेत समोर येत आहेत आणि त्या संकेतामध्ये आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होती आहे की पाकिस्तान बरोबरचे आपले जे प्रलंबित प्रश्न आहेत, मग तो काश्मीरचा प्रश्न असेल, सियाचीनचा असेल किंवा सर क्रीकचा असेल, हे प्रश्न पूर्णतः चर्चेने किंवा पूर्णतः युद्धाने सुटू शकत नाही. आपल्याला एका नवीन धोरणाची आखणी करावी लागेल. नक्कीच. जनरल पाटील आपल्यासोबत आहे. जनरल पाटील, आज सुषमा स्वराज यांनी ज्या पद्धतीने पाकिस्तानला ठणकावलंय, केवळ ठणकावणंच पुरेसं आहे का पाकिस्तानसारख्या एखाद्या बुली नेशनला? हे सर्वात आम्ही प्रथम ऐकलेले आहे की एक प्रभावी प्रत्युत्तर इतकं स्पष्टपणाने त्यांनी केलेलं आहे. एक त्यांनी मेसेज फक्त पाकिस्तानला नाही संबंध जगाला सांगितले, पाकिस्तान काश्मीरचं स्वप्न असलं तर ते विसरायला पाहिजे. अति स्पष्ट झालेलं आहे ह्याच्यात. आणि त्याच्याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायांना एक चुनौती दिलेला आहे की जगात आतंकवाद हे मानवाधिकाराचं काय उल्लंघन करत आहे त्याच्यासाठी एकच देश आहे. ते सर्व आतंकवादी ग्रुपचं एक कर्मभूमी झालेलं आहे. त्या देशाला जर तुम्ही आयसोलेट केला नाही आणि त्यांना तुम्ही समजून सांगितलं नाही, मग विश्व समुदायामध्ये त्यांना राहायचं काही हक्क नाही. आणि तिसरी गोष्ट त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की
भारत पाकिस्तान बरोबर केव्हा केव्हाही आपण मित्रताचा हात दाखवलेला आहे, ते आम्हाला छुरी धोका दिलेला आहे. 1999 कारगिल पासनं आता 25 डिसेंबर मागच्या वर्षी आपले पंतप्रधान काबूलहून लाहोरला जाऊन त्यांना जन्मदिनचं शुभाशय दिले आणि एक आठवड्यानंतर त्यांनी पठाणकोटवरती हल्ला केलेला आहे. ह्याचा अर्थ काय? आम्ही केव्हाही मित्रताचा हात दाखवतो ते आम्हाला धोका देत आहे. हे आता चालणार नाही. आणि शेवटचं त्यांनी एक इंडिकेशन विश्व समुदायाला दिलेलं आहे. 20 वर्षापूर्वी आम्ही इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अगेन्स्ट टेररिझमचं मांडलं होतं. त्यावेळी आम्हाला कोणी ऐकले नाही. पण आता 9/11 15 वर्ष झालेलं आहे. आता सर्व विश्व समुदाय सिरियसली कन्सिडर करावं. इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अगेन्स्ट टेररिझम इज अ नीड ऑफ द अवर. नक्कीच. डॉक्टर महाजन, आजचं जे भाषण सुषमा स्वराज यांनी आमसभेमध्ये केलं, UNGA मध्ये केलं, पुरेसं वाटतं हे पाकिस्तान ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या कारवाया सुरू आहेत, पुरेसं वाटतं हे पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी? पुरेसं आहे का अपुरं हे काळ ठरवेल. आणि पुरेसं कशाला म्हणायचं आणि अपुरं कशाला म्हणायचं याबद्दलच्या सगळ्यांच्या व्याख्या वेगळ्या असतील, तुमच्या वेगळ्या असतील, आमच्या वेगळ्या असतील. पण अडचण अशी आहे की नव्याच्या कौतुकामध्ये आणि नव्याच्या उत्साहात माणसं इतिहास विसरतात. ही सगळ्यात धोक्याची गोष्ट आहे. म्हणून 2 गोष्टी लक्षात आणून दिल्या पाहिजेत. पहिली गोष्ट अशी की पंतप्रधान नरसिंहराव हे पंतप्रधान झाल्यानंतर लाल किल्ल्यावरून त्यांनी जे पहिलं भाषण केलं त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की पाकिस्तान बरोबर आउटस्टँडिंग इश्यूज डिस्कस करायचे म्हणजे काय. एकच आउटस्टँडिंग इश्यू आहे पाकिस्तान बरोबर की तुम्ही POK केव्हा खाली करताय, तुम्ही कब्जात घेतलेला काश्मीर केव्हा खाली करताय, एवढा एकच प्रश्न आहे. दुसरं असं की पंतप्रधान मनमोहन सिंग हे 10 वर्ष पंतप्रधान होते. त्या 10 वर्षाच्या काळात पाकिस्ताननी जेव्हा जेव्हा आगळीक केली तेव्हा तेव्हा देशातलं जनमत आणि विरोधी पक्षांचं मत लक्षात घेऊन त्यांनी ठरलेले असताना सुद्धा एकदाही पाकिस्तानला भेट दिली नाही. त्यांचं जन्मगाव आज त्या देशात असून सुद्धा. त्यामुळं असं म्हणायचं की गेल्या 2 वर्षात आम्ही मैत्रीसाठी जेवढे प्रयत्न केले तेवढे याआधी कधीही झाले नाहीत असं म्हणणं हे अत्यंत दुर्दैवी आहे, अनैतिहासिक आहे. आणि आंतरदेशीय राजकारणाचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर विनाकारण घेऊन जाण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे. हे आता बोलायला लागलं नसतं तर फार बरं झालं असतं. कारण ही घडी अशी आहे की ज्या वेळेला सगळ्या देशानं आपल्या सरकारच्या संकल्पाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. पण मुळात ते कुणाला हवं आहे का असाच खरा तर प्रश्न आहे. म्हणजे असा आहे की या भाषणातला पहिला भाग हा आम्ही गेल्या 2 वर्षात किती नव्या गोष्टी केल्या ज्या याच्या आधी झाल्याच नाही या देशांतर्गत गोष्टींचं आत्मश्लाघा करण्यामध्ये अर्ध भाषण केलं. आता ते स्वच्छ भारत ही योजना आम्ही सुरू केली असं म्हणल्यावर सगळे युरोपियन देश हसले असतील मनातल्या मनात. स्वच्छ भारत म्हणजे आतापर्यंत तुम्ही अस्वच्छच होतात असं म्हणून आपण आपलं राजकीय श्रेय देशात तर घेतच असतो पण तिथं गेल्यावर सुद्धा आपल्याला ते विसरता येत नाही असा त्याचा अर्थ होतो. पण ते बाजूला सोडा. मुद्दा असा की आज घडीला भारत आणि पाकिस्तान यांच्या संदर्भात जी काही आतापर्यंतची पठडी आहे त्या पठडीलाच कंटिन्यू करणारं हे भाषण होतं. धोरणात्मक पातळीवर एवढं मात्र म्हणता येईल. भाषेचा फुलोरा बाजूला ठेवा. कारण इंदिरा गांधी आणि भुट्टो यांच्यामध्ये झालेल्या सिमला करारापासून भारत आणि पाकिस्तान या दोघांनीही मान्य केलेलं आहे की आम्हाला तिसऱ्या पक्षाची इन्व्हॉल्वमेंट नको, थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन नको हे सांगितलेलं आहे. आणि काश्मीर हा भारताचा भाग आहे. ही भारताची अधिकृतपणे 1947 पासूनची म्हणजे जेव्हा एक्सेशन झालं तेव्हापासूनची भूमिका आहे. त्यामुळे ते फार ठोकून सांगितलं आणि फार यांनी सांगितलं असं म्हणायची गरज नाही. कारण ती ऍक्सेप्टेड पोझिशन आहे, भारत देशाची ऍक्सेप्टेड पोझिशन आहे. पाकिस्तान ती चॅलेंज करू दे, त्याला काही हे नाही. दुसरं बान की मून यांनी आज जे सांगितलं तेच या आधीच्या सिक्युरिटी कोफी अन्नांपासून सगळ्या सेक्रेटरी जनरलनी सांगितलेलं आहे की तुमच्या दोघांमध्ये जे काही वाद आहेत ते तुम्ही दोघांनी शांततेनं मिटवा. जसं महाराष्ट्र कर्नाटक मधले सीमावाद हे 2 राज्यांनी आपसात बसून मिटवावेत असं कुठलंही केंद्र सरकार सांगतं तसा कुठलाही युनोचा जनरल सेक्रेटरी हा तुमच्या याच्यात थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन कोणी करणार नाही, आम्ही तो मुळीच करणार नाही, तेव्हा तुम्ही काय ते मिटवून घ्या हे आधीच
आधीच्या सेक्रेटरीजनी सुद्धा सांगितलं होतं. त्यामुळे आजचं भाषण हे एका अर्थानं आजपर्यंत भारताच्या परराष्ट्र नीतीचा अविभाज्य भाग म्हणून पाकिस्तानशी संबंधित जी काही भूमिका आहे त्या भूमिकेचीच कंटिन्युटी आहे, म्हणून त्या भूमिकेला पाठिंबा दिला पाहिजे. पण त्याचबरोबर काँग्रेसनं आज अशी मागणी केली की या प्रश्नाची तपशीलवार चर्चा करण्यासाठी संसदेचं एक विशेष अधिवेशन बोलवावं. कारण तसं जर झालं तर या प्रश्नाची सर्वांगीण चर्चा करता येईल आणि अधिक व्यापक अशी सहमती निर्माण करता येईल, म्हणून ही मागणी केलेली आहे. ठीक आहे. माधव भंडारी, सुषमाजींचं आजचं भाषण हे या देशातल्या, जसं सुरुवातीला डॉक्टर देवाणकरांनी सांगितलं त्याप्रमाणे, या देशातल्या 100 कोटी जनतेच्या भावना एका सुरात व्यक्त करणारं भाषण असंच याचं वर्णन करावं लागेल. आणि काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरचे प्रवक्ते शशी थरूर यांनी सुद्धा याच पद्धतीची प्रतिक्रिया या भाषणाबद्दल व्यक्त केली की अत्यंत मुद्देसूद आणि चांगले मुद्दे मांडलेलं भाषण असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलं. आणि दुसरं म्हणजे या भाषणामध्ये सुषमाजींनी युनोला एका गोष्टीची आठवण करून दिली की युनोनेच जे मानवी विकासाचे दंडक ठरवलेत, मापदंड ठरवलेत, त्याचा उल्लेख त्यांनी केला. त्या मापदंडानुसार, त्या मापदंडांमधल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर भारत सरकार काय कामगिरी करतंय, भारत काय कामगिरी करतो, भारत सरकार नाही, भारत हा देश म्हणून काय कामगिरी करतोय, ह्याचा मुद्दाम त्यांनी आढावा घेतला. आणि त्याच्यानंतर भारत हा विकसनशील विकासाकडे अधिक वेगाने आणि विकासाला प्राथमिकता देणारा देश आहे हे प्रथम स्पष्टपणे आणि चांगल्या पद्धतीने नोंदवून मग त्यांनी पाकिस्तानच्या विषयाला हात घातला, दहशतवादाच्या विषयाला हात घातला. आणि मला स्वतःला असं वाटतं की आजच्या सुषमाजींच्या भाषणामध्ये केवळ पाकिस्तानला इशारा नव्हता, तर त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला की दहशतवाद्यांना पैसा कोण पुरवतं, दहशतवाद्यांना शस्त्र कोण पुरवतं, त्यांचं वाक्य खूप महत्वाचं आहे की दहशतवाद्यांच्या काही बँका नाहीत, दहशतवाद्यांचे काही शस्त्रांचे कारखाने नाहीत, तर यांना शस्त्र कोण पुरवतं, यांना पैसा कोण पुरवतं, यांना आश्रय कोण देतो. आणि त्यांनी जाता जाता एक वाक्य हेही सांगितलं की जे अशा पद्धतीने दहशतवादाला आश्रय देतात त्यांना स्वतःला दहशतवादाच्या संकटाचा अत्यंत वाईट असा सामना करावा लागतो, अनुभव येतो. म्हणजे हे सगळे संदर्भ हे जर थोडे व्यापक स्वरूपात बघितले तर केवळ पाकिस्तान नाही, तर पाकिस्तानला मदत करणारी जी राष्ट्र आहेत त्यांना सुद्धा सुषमाजींनी अत्यंत चांगल्या शब्दांमध्ये वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. एक अत्यंत नेमकं भाषण आणि पाहिजे त्या मुद्द्यांना पाहिजे त्या पद्धतीने हात घालणारं भाषण असं आजचं सुषमाजींचं भाषण होतं. सत्तेतल्या सहकार्यांना तसं वाटत नाही. शिवसेनेची प्रतिक्रिया अत्यंत बुळबुळीत भाषण या शब्दात अशी आलेली आहे. त्यांच्या प्रतिक्रियाला कितपत महत्व द्यावं याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे, कारण मुळात त्यांनी भाषण ऐकलेलं नाही. भाषण न ऐकता, कारण ते म्हणतात की पाकिस्तानचं नाव न घेता वगैरे वगैरे काय, पाकिस्तानचा थेट उल्लेख सुषमाजींनी केला आणि त्यांचा उल्लेख करून त्यांनी पुढचं उत्तर दिलं. त्यामुळे हे भाषणच मुळात ऐकलेलं नाही आणि न ऐकता जी फेकलेली प्रतिक्रिया आहे त्याच्याबद्दल काय बोललं पाहिजे असं मला वाटतं. महाजनांना काही मुद्दा मांडायचा. डॉक्टर महाजन, नाही, त्यांनी आता फार हुशारीनं राष्ट्रीय प्रवक्ते आणि मी यांच्यामध्ये विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न केला, तेवढाच फक्त खुलासा केला पाहिजे. शशी थरूर काय म्हणाले तर हे भाषण अत्यंत मुद्देसूद आणि देशातल्या लोकभावनेला अनुसरून होतं. मी ते नाकारतच नाही. मी मुद्दा त्या भाषणाच्या तपशिलात आणि त्या भाषणाच्या ऐतिहासिकतेविषयी उपस्थित करतोय. हे भाषण मुद्देसूद होतं, चांगलं होतं, कारण सुषमा स्वराज या वक्त्या म्हणून चांगल्याच आहेत, देशातही चांगल्या आहेत, बाहेरही चांगल्या आहेत. त्यामुळे ते भाषण उत्तम होतं का नाही हा प्रश्न नाही. त्या भाषणाचा फॉलोअप काय आणि त्या भाषणाच्या आधीची पार्श्वभूमी काय हे अधिक महत्वाचं आहे. ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. किंवा शशी थरूर जे म्हणतायत ते आणि मी जे म्हणतोय ते याच्यात आंतरविरोध दाखवण्याचा कृपया प्रयत्न करू नये. आज आपण चर्चा करतोय UNGA मध्ये सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला जे खडे बोल सुनावलेत त्याविषयी. ब्रेकपूर्वी रत्नाकर महाजन यांनी सांगितले की काश्मीरचा मुद्दा हा दोन देशांमधला म्हणजे भारत आणि पाकिस्तान मधला मुद्दा आहे. तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती का अशा प्रकारे खेचला जातोय, एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. शैलेंद्र देवळणकर, आपण हा अशा प्रकारे जो प्रयत्न करतोय की आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा मुद्दा चर्चेला जावा यासाठी, किंवा पाकिस्तान प्रयत्न करतोय त्याला आपण प्रत्युत्तर देतोय, भविष्यामध्ये याचे काही कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला फेस करावे लागू शकतात?
पाकिस्तानची ही गेल्या जवळपास 30 वर्षांमधले हे धोरण आहे आणि पाकिस्तानला काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण पाहिजे आणि त्यासाठी पाकिस्तान अत्यंत पद्धतशीरपणे एका त्रिसूत्रीचा अवलंब करतो आहे आणि या त्रिसूत्रीमध्ये सगळ्यात पहिलं सूत्र आहे की काश्मीरचा प्रश्न हा विविध आंतरराष्ट्रीय आणि विभागीय व्यासपीठांवरनं मांडायचा आणि भारताकडनं काश्मीरमध्ये कशा प्रकारे मानवाधिकारांचं उल्लंघन होतं आहे असे खोटे आरोप हे सातत्याने करत राहायचे आणि जेव्हा हा एक प्रयत्नाला फारसं यश मिळत नाही तेव्हा ते दुसरा प्रयत्न करतात की ते सातत्याने सीमापार गोळीबाराचा प्रयत्न मग तो एलओसी असेल किंवा आंतरराष्ट्रीय सीमारेषा असेल आणि त्यांचा प्रयत्न असाच असतो की या गोळीबारातनं निष्पाप लोकांना टार्गेट करायचं जेणेकरून पुन्हा एकदा सरकारवरती दबाव वाढेल आणि ज्या वेळेला आपण असं म्हणतो की भारत आणि पाकिस्तानमधली सीमारेषा ही सेन्सिटिव्ह आहे किंवा अशा स्वरूपाने तिचा तणाव निर्माण झाला आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा तणाव निर्माण होतो तेव्हा स्वाभाविकपणे अमेरिका असेल चीन असेल किंवा इस्लामिक राष्ट्र असतील सौदी अरेबियासारखी यांना सातत्याने दक्षिण आशियाच्या राजकारणामध्ये नाक खुपसण्याची संधी मिळते आणि त्याही नंतर त्यांचा तिसरा प्रकार असतो तो म्हणजे क्रॉस बॉर्डर इन्फिल्ट्रेशनला सपोर्ट करणं आणि हा प्रकार आळीपाळीने पाकिस्तान वापरत असतं. आपण लक्षात घेतलं पाहिजे की मागच्या युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा नवाज शरीफ यांचं भाषण हे काश्मीरवरतीच केंद्रित होतं परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक नवाज शरीफ यांना उत्तर देणं टाळलं कारण आपला संपूर्ण स्पीच हे विकासात्मक मुद्द्यांवरती होतं आणि त्यामुळे फ्रस्ट्रेट होऊन मागच्या वर्षी पुन्हा एकदा सीमापार गोळीबार मोठ्या प्रमाणावरती झाला 400 घटना घडल्या आणि त्यानंतर आपण त्यांना टिट फॉर टॅट केलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा फ्रस्ट्रेट होऊन आता क्रॉस बॉर्डर इन्फिल्ट्रेशनचे प्रकार सुरू झालेले आहेत आणि आपण ज्या बहादूर अलीचा उल्लेख आता सुषमा स्वराज यांनी केला त्यामधनं हे स्पष्ट होतं की गेल्या 2 महिन्यांपासून काश्मीरमधली जी अस्थिर परिस्थिती होती त्याचा फायदा घेण्यासाठी आयएसआयने पाकिस्तानच्या लष्कराने ग्रँड स्ट्रॅटेजी आखलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने इन्फिल्ट्रेशन गेल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं होतं. या सगळ्यांमागे पाकिस्तानची भूमिका एवढीच आहे की भारताने सातत्याने त्याला रिॲक्ट करावं मोठ्या पद्धतीने परंतु भारत हा एक जबाबदार अण्वस्त्रधारी देश आहे आणि त्यामुळे भारत मग 1999चं कारगिल वॉर असेल 2002 मध्ये पार्लमेंटच्या अटॅक नंतर असेल किंवा मुंबईवरचा 2008चा अटॅक असेल किंबहुना 2013 मध्ये आपल्या 2 सोल्जर्सला गिलोटिन त्यांनी केलेलं होतं या सगळ्या प्रसंगामध्ये भारताने कमालीचा संयम दाखवलेला आहे आणि हा संयम म्हणजे भारताचा भ्याडपणा नाहीये तर भारत हा एक जबाबदार देश असल्यामुळे भारताच्या या संयमाचं कौतुक हे सातत्याने केलं गेलेलं आहे आणि आता उरी हल्ल्यानंतर देखील भारताच्या संयमाचं कौतुक हे सगळ्या जगामध्ये होतं आहे आणि आता भारताने केवळ मिलिटरी ऑप्शनचा विचार करून चालणार नाहीये तर आपण आता पाकिस्तानची विभागीय पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती कोंडी कशी करता येईल पाकिस्तानला एक टेररिस्ट स्टेट म्हणून किंवा दहशतवादाला मदत करणारं राष्ट्र म्हणून कसं आपल्याला घोषित करता येईल किंवा पाकिस्तानवरती आर्थिक निर्बंध कसे हा सुद्धा मुद्दा सातत्याने या ठिकाणी उभा राहतोय. जनरल पाटील एक महत्वाचा मुद्दा की संयम दाखवावा पण तुम्ही स्वतः तुम्हाला अनुभव आहे सैन्यामधल्या तुमच्या कारकिर्दीचा त्याचबरोबर जे हे काही आसपास घडतंय ज्या पद्धतीने पाकिस्तान आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न करतोय किती दिवस आपण संयम बाळगायचा हा संयम आपल्याला हार्मफुल ठरू शकतो. शक्य आहे आम्ही संयम दाखवू शकतो देर इज अ लिमिट इनफ इज इनफ आम्हाला एक दिवशी पाकिस्तानला सांगावं लागतंय आणि 48 पासनं का आम्ही युनायटेड नेशन्स लावून हे काश्मीर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ठेवलेलं आहे ते एक मोठं चूक झालेलं आहे. त्याचं तर 70 वर्षापासनं आपलं देश त्याचं प्राइस पे करत आहे आणि पुढच्या पिढी सुद्धा हे देश प्राइस देणार जोपर्यंत आम्ही काश्मीर प्रॉब्लेम पाकिस्तान बरोबर एक पातळीवरती सॉल्व्ह करायचं ते म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर होऊन ते केव्हा मागे जाणार आणि पीओके आमच्या ताब्यात कमी येणार जोपर्यंत हे प्रश्न आम्ही सोडवत नाही हे काश्मीर प्रॉब्लेम पाकिस्तान कसं पूर्वीचे वक्ता सांगितले ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेत जाणारच पण हे संयम आम्ही दाखवू शकतो एका लिमिटवरती ते स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेंट पण एकदा ते क्रॉस झाल्यानंतर ते संयम दाखवायचं कठीण आहे. रत्नाकर महाजनांना काही मुद्दा मांडायचा आहे. रत्नाकर महाजन. नाही इतिहास ठराविक याच्यापुरताच मांडून चालत नाही. उदाहरणार्थ 48 साली काश्मीर प्रश्नावर जेव्हा चर्चा झाली त्यावेळची परिस्थिती आणि त्यानंतरची परिस्थिती याच्यामधला अंतर बघता खुद्द युनायटेड नेशन्सनीच तिथे सार्वमत वगैरे काही होणार नाही असं ठणकावून सांगितलेलं आहे. त्यामुळं 48च्या चुकीचा
आजपर्यंत उगाळत बसायचं आणि कुणाच्या तरी खांद्यावर ओझं टाकायचं हे काही बरोबर नाही. दुसरं असं की जेव्हा जेव्हा अशी आगळीक होते किंवा मिलिटरी ऍक्शन होते किंवा दहशतवाद्यांचा हल्ला होतो तेव्हा तेव्हा शस्त्राच्या स्वरूपात किंवा मिलिटरीच्या स्वरूपात तिथल्या तिथं उत्तर दिलंच जातं. फक्त त्या वेळेला ढोल ताशे बडवून त्याची जाहिरात केली जात नाही, कारण तशी जगात कुठंच पद्धत नाही. पण हे असून सुद्धा आपल्याला जर आठवत असेल इनफ इज इनफ वगैरे बोलणं बरोबर आहे, हे याच्या आधी बोललं जात होतं. तब्बल दीड वर्ष आर या पार की लढाई होगी अशी घोषणा करून 1.5 वर्ष अख्खं सैन्य पाकिस्तानच्या सगळ्या सीमेवर तैनात करून ठेवलेलं होतं, खडीत सैन्य तयार करून ठेवलं होतं. तेव्हा का नाही झाली आर या पार की लढाई? लव्ह लेटर लिखना बंद करो अशा प्रकारची ट्विट्स त्यावेळेला होत होती. आता हे लव्ह लेटर नाहीतर काय आहे. पण मी मगाशी म्हणलं तसं या सगळ्या इतिहासात आज जायची काय आवश्यकता नाही. आज अपेक्षा एवढीच आहे, ठीक आहे तुम्ही ही भूमिका घेतलीये, ती भूमिका शेवटपर्यंत न्या आणि त्या भूमिकेला अनुकूल अशी क्रिया सर्वांना एकत्र सर्व राजकीय पक्षांमध्ये सहमती घडवून आणून करा, एवढीच आता अपेक्षा. माधव भंडारी, याच्यामध्ये 3-4 मुद्दे आहेत की एकतर ज्या पद्धतीची प्रतिक्रिया दिली पाहिजे असं काही वर्गातून सांगितलं जातं किंवा पाकिस्तानला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीची प्रतिक्रिया आपल्या सरकारने न देणं हेच त्यातलं सर्वात मोठं यश आहे. दुसरा भाग यातला लक्षात घेतला पाहिजे की भारताने न बोलता आपली प्रतिक्रिया पहिल्याच दिवशी रत्नाकर महाजनांनी जे सांगितलंय की या सरकारची पाकिस्तान बाबतची जी स्ट्रॅटेजी आहे किंवा त्यांचा जो अप्रोच आहे त्यात कन्सिस्टन्सी दिसत नाहीये. नाही, कन्सिस्टन्सी मला जे समजलं ते असं आहे की ही कन्सिस्टन्सी जुन्या सरकारच्या धोरणांपासूनची कन्सिस्टन्सी याही सरकारने जपली आहे असं रत्नाकर महाजन म्हणाले. मिश्किल हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावर. मला वाटतं काही मुद्दे दडलेले आहेत अजूनही त्यांच्याकडे. नाही, मुद्दे दडलेले खूप आहेत, ते सगळ्यांकडेच आहेत. आणि इतिहास असा तुकड्या तुकड्यामध्ये बघता येत नसतो. जिथून इतिहासाची सुरुवात होते तिथूनच इतिहास बघावा लागतो. त्यामुळे 48 पासूनच तो बघावा लागतो, हेही तेवढंच आहे. आपण एवढा लांब जाऊया नको, आपण 2002 पर्यंत जाऊया ज्या वेळेला अटलजी होते. ऑपरेशन पराक्रम झालेलं नाही, आपण तेवढंही जाऊया नको. आपण आता जे चालू आहे त्याच्यापुरतंच मर्यादित राहू. बर. आणि त्याच्यापुरतंच जर मर्यादित राहायचं असेल तर पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून नवाज शरीफ जेव्हा त्या युनोमध्ये बोलले, जनरल असेंब्लीमध्ये बोलले आणि त्यांनी भारतावरती दहशतवादी कारवाया करण्याचा आरोप केला, तेव्हा त्याला उत्तर म्हणून भारताने जे दिलं ते एका कनिष्ठ मुत्सद्दी अधिकाऱ्याकडून ते उत्तर दिलं. हो, एका ज्युनियर डिप्लोमॅटने त्या ठिकाणी उत्तर दिलं होतं. हो. आणि हे उत्तर अत्यंत अप्रतिम उत्तर आहे. म्हणजे माझ्या पाहण्यामधलं एक अतिशय प्रत्येक शब्द तोलून मापून लिहिलेला आणि प्रत्येक शब्द तोलून मापून वापरलेला अशा तऱ्हेचं उत्तर दिलं. आणि त्या उत्तरातून भारताने दाखवून दिलं की नवाज शरीफच्या वक्तव्याला आमच्या दृष्टीने काय किंमत आहे हे त्या दिवशी दाखवून दिलं. पंतप्रधानांनी तर स्वतः त्याच्यावरती भाष्य केलंच नाही, पण आज सुद्धा त्याच्यामध्ये उत्तर द्यायला परराष्ट्रमंत्री उभ्या राहिल्या आणि परराष्ट्र मंत्र्यांनी निव्वळ पाकिस्तानबद्दल न बोलता दहशतवादाला आश्रय देणाऱ्या सगळ्यांबद्दल बोलून आपली भूमिका ही पाकिस्तानपेक्षा कितीतरी पुढची आहे, पाकिस्तानपेक्षा कितीतरी वेगळी आहे आणि जागतिक व्यासपीठावर उभं राहून आपण काय करतो ह्याचं भान बाळगणारी भूमिका आपण बाळगतो. म्हणून त्यातला जो महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की CCITचा आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरुद्ध एक सार्वत्रिक करार होणं, सर्वसमावेशक करार होणं आणि या दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यासाठी एक जागतिक व्यवस्था तयार करणं, हा मुद्दा सुषमा स्वराजनी भारताच्या वतीने उपस्थित केला, त्याला अधिक महत्व आहे. बर. जनरल पाटील, पाकिस्तानला वाळीत टाकण्याची भाषा या ठिकाणी केली गेली. पाकिस्तानला एक प्रकारे आपण ठणकावतोय की तुम्ही असं केलं तर तुमच्यावरती हे लादण्यात येतील निर्बंध वगैरे. अशा प्रकारे केवळ ठणकावून पाकिस्तानला इशारे देणं हे पुरेसं आहे का पाकिस्तान सारख्या देशाला? नाही, हे कॉशन किंवा वॉर्निंगच्या शिवाय आम्हाला काही गोष्टी करायला पाहिजे. बर. प्रथम, आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानला अलग करायला आपलं डिप्लोमॅटिक कूटनीती आणि रणनीतीमध्ये संबंध देश जगात
बर आम्ही पाकिस्तान एक आतंकवादी कर्मभूमी कसा आहे त्याच्याबद्दल जाणीव करायचं जरूर आहे. दुसरी गोष्ट, आता 15 वर्ष झालंय आम्ही त्यांना मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस दिलेलं आहे. ते जर बंद केला तर तुम्ही आर्थिक दृष्टीने त्यांना तुम्ही हर्ट करू शकता. तिसरी गोष्ट, मागच्या 10 वर्षात लाईन ऑफ कंट्रोल मधनं पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानहून आमच्याकडे काश्मीरमध्ये 200 ट्रक हर आठवडे व्यापारी ट्रेड अँड कॉमर्स सामान घेऊन जातात. बर. हे जर आम्ही बंद केलं तर त्याच्याहून त्यांना आर्थिक दृष्टीने काहीतरी कठीण परिस्थिती येणार. चौथी गोष्ट, अफगाणिस्तान आमच्यासारखं पाकिस्तानचा दहशतवादाचा एक विक्टीम झालेला आहे. हा. अफगाणिस्तान आमच्याबरोबर काय मित्रता आहे. आम्ही दोघे मिळून जर पाकिस्तानला ह्याच्याबद्दल जाणीव करून दिलं तर त्याचा धक्का त्यांना बसणार. बर. आणि लास्ट, आता 2 महिन्यापूर्वी ढाका सुद्धा त्यांचं शिकार झालेलं आहे. सार्कमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भारत मिळून पाकिस्तानला हे जाणीव केलं तर थोडं तरी त्यांना अक्कल येईल मला वाटतं. बरं, डॉक्टर देवळणकर, अशा प्रकारचं आयसोलेशन पाकिस्तानला पूर्णपणे वाळीत टाकणं शक्य आहे का? ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे की अमेरिकेची मदत पाकिस्तानला होते, चीन सारखा देश आज पाकिस्तानमध्ये त्याचे इंटरेस्ट गुंतलेले आहेत, त्यामुळे साहजिकच पाकिस्तानच्या मागे उभा राहणार आहे. पाकिस्तानला वाळीत टाकणं प्रॅक्टिकली शक्य होईल का आंतरराष्ट्रीय पातळीवरती? हे अवघड आहे, कारण याच्यामागे लॉंग टर्म स्ट्रॅटेजी पाहिजे, पण हे अशक्य बिलकुल नाहीये. बर. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं, आपण आपल्याकडनं जो एक मुद्दा प्रकर्षाने येतो आहे की केवळ आपण आयसोलेट करून प्रश्न सुटतील का? कदाचित बऱ्याच जणांचा रोख हा युद्धाच्या दिशेने जातो आहे. मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की आपण आंतरराष्ट्रीय समुदायाने जे शेवटचं युद्ध जे आपण ऐकलं किंवा काही जणांनी पाहिलं असेल तर ते म्हणजे ज्या वेळेला इराकने कुवेतवरती अटॅक केला होता 90-91 मध्ये, आणि त्यानंतर गेल्या 30 वर्षांमध्ये कोणत्याही पद्धतीचा असा अटॅक एखाद्या देशाकडनं दुसऱ्या देशावर झालेला नाही. जे अमेरिकेकडनं झालं ते वन साइडेड मिलिटरी इंटरव्हेन्शन होतं. लक्षात घेणं गरजेचं आहे की गेल्या 30 वर्षांमध्ये जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रांमध्ये जे आर्थिक परस्परावलंबित्व वाढलेलं आहे त्यामुळे कोणतंही राष्ट्र आता युद्धाचा धोका पत्करणार नाही. त्यामुळे प्रत्येक राष्ट्रांमध्ये तणाव हा कायमस्वरूपी राहणार आहे. तणाव हा आता परमनंट फॅक्टर बनलेला आहे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये, परंतु प्रत्येक राष्ट्र याची काळजी घेणार आहे की त्या तणावाचं रूपांतर युद्धात होणार नाही. आणि यासाठी आपण आता आपली जी स्ट्रॅटेजी बदललेली आहे ती स्ट्रॅटेजी मला काही प्रमाणामध्ये शीतयुद्ध काळामध्ये युनायटेड स्टेट्सची जी USSRच्या संदर्भातली स्ट्रॅटेजी होती, ज्याला आपण पॉलिसी ऑफ कंटेनमेंट असं म्हणतो किंवा प्रतिरोधात्मक धोरण म्हणतो, की ज्यामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत रशिया दोघांनी काळजी घेतली की युद्ध झालं नाही पाहिजे, परंतु प्रचंड कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि याचे संकेत आज आपल्याला स्पष्टपणे मिळत आहेत की पाकिस्तानला आपण विभागीय पातळीवरती कोंडी करतो आणि त्याचं मागचं आपली स्ट्रॅटेजी क्लिअर आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये सार्कचं जे परिषद आहे ती इस्लामाबादमध्ये पाकिस्तानमध्ये होणार आहे आणि त्यासाठी आपण निश्चितपणे जाणार नाही आहोत. परंतु अफगाणिस्ताननी पण इशारा दिलेला आहे की त्यांना पण उपस्थिती दर्शवायची नाहीये. बांगलादेशनी पण संकेत दिलेले की तेही उपस्थित राहणार नाहीयेत. एकंदरीतच ही सार्कची परिषद आहे, फेल्युअर ठरणार आहे. आणि आता सार्कच्या कॉन्स्टिट्यूशन मध्येच एक प्रोव्हिजन आहे, त्याच्यामध्ये सब रिजनल ग्रुप तुम्हाला कॉन्स्टिट्यूट करता येतो आणि आपण बिमस्टेक सारखा ग्रुप केलेला आहे. त्यामुळे आपण सार्कमध्ये देखील पाकिस्तानला आयसोलेट करणार आहोत. दुसरं म्हणजे आता जसं मोस्ट फेवर्ड नेशनचा उल्लेख आता पाटील सरांनी केला, निश्चितपणे आपल्याला अमेरिकेबरोबर त्या संदर्भातली लॉबिंग करावी लागणार आहे. कारण अमेरिकेचं धोरण पाकिस्तानच्या संदर्भात दुटप्पी आहे. गेल्या 16 वर्षामध्ये अमेरिकेने पाकिस्तानला $16 अब्ज दिलेले आहेत. आता अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये लेजिस्लेशन युद्ध खेळावं लागेल असं डॉक्टर देवळणकर यांच्या बोलण्याचा हा एकूण आशय लक्षात येतोय. माझी खरं तर वेळ संपत आली, मात्र रत्नाकर महाजनांना त्यापूर्वी काही मुद्दा मांडायचा आहे. अगदी थोडक्यात डॉक्टर महाजन. 2 गोष्टी. एक, शीतयुद्धाचा संदर्भ इथे उपयोगी पडणार नाही किंवा त्याच्याशी तुलनाही करणं शक्य नाही, कारण शीतयुद्ध हे 2 मोठ्या राष्ट्रांचं जागतिक वर्चस्वाच्या चढाओढीतून निर्माण झालेलं होतं. इथं तो प्रश्न नाही. मुळामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांची अडचण अशी आहे की ते दोघंही एकमेकांना केंद्रस्थानी ठेवून जागतिक राजकारणाचा विचार करतात. कारण
पाकिस्तान हा टेररिझमचा निर्यातदार आहे असं म्हणताना आयसिसचं जन्मस्थळ कोणतं, अल कायदाचं जन्मस्थळ कोणतं, बोको हरामचं जन्मस्थळ कोणतं, या गोष्टी आपण विसरतो. त्यामुळे पाकिस्तान जगभर निर्यात करतो हे जे विधान आहे ते अतिव्याप्त आहे. पण आपल्या संदर्भात ते महत्वाचं आहे, हे खरं आहे. पण आपल्या संदर्भात ते महत्वाचं आहे याचा अर्थ आयसिस किंवा बोको हराम किंवा अल कायदा यापासून ज्या देशांना त्रास होत आहे ते त्याला प्रायोरिटी देतील का तुमच्या ह्याला प्रायोरिटी देतील, हे लक्षात घेऊन पाकिस्तानला अलग थलग पडण्याची मुत्सद्देगिरीची चाल चालणं आवश्यक आहे. बर, अगदी जाता जाता थोडक्यात माधव भंडारी. नाही, अल कायदाचं जन्मस्थान पाकिस्तान आहे हे तर याच्यापूर्वी अनेकदा सिद्ध झालेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूनी आपण सोडा, पण अनेक पाश्चात्य पत्रकार ज्यांनी 20-20, 22-22 वर्ष अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये राहून पत्रकारिता केलेली आहे, त्यांनी सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे की जगातला जर दहशतवादाचं एपिसेंटर जर काय असेल तर ते पाकिस्तान आहे. आणि तिथून प्रेरणा मिळते, तिथून बळ मिळतं, तिथून शस्त्रास्त्र मिळतात. हे सर्व पुरावे जगभरात समोर आलेले आहेत. त्यामुळे ISIS कुठून जन्माला आली आणि बोको हराम कुठे जन्माला आली ते स्थानिक गट आहेत. पण त्या स्थानिक गटांना प्रेरणा जी मिळते ती पाकिस्तान मधल्या हालचालींमधून मिळते, हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. पाकिस्तान हा दहशतवादाचा निर्यातदार नक्की आहे. अनेक दहशतवादी संघटना आहेत ज्या जगभर पसरलेल्या आहेत. कुठे ना कुठे त्याचे संबंध हे पाकिस्तानशी येत असतील नसतील, दहशतवाद हा दहशतवाद असतो. मुद्दा या ठिकाणी एक महत्वाचा आहे की आता भारताने पाकिस्तानशी नातेसंबंध जोडण्याची किंवा तोडण्याची जी काही भूमिका घेतलेली आहे ती भारताच्या दृष्टीने महत्वाची आहे. कारण आता पाकिस्तान हे भारताबरोबर फक्त कुरापती काढण्याचं काम करत आहे स्वतःच्या फायद्यासाठी. त्यामुळे दोस्तीचा हात पुढे करताना सुद्धा भारताला तो लोखंडी हात असेल जो वेल्वेटच्या ग्लव्ह मध्ये घालून पुढे करावा लागेल आणि त्यापूर्वी 100दा विचार करावा लागेल. हे सुद्धा या ठिकाणी पाहणं महत्वाचं आहे. आणि भाजप सरकारने जी काही भूमिका घेतलेली आहे ती भूमिका कन्सिस्टंट राहील नजीकच्या काळात अशी आपण अपेक्षा करूया. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.